आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। गेले काही महिने राज्यात महायुती महाविकास आघाडी फोडत असताना अनेक महाविकास आघाडीचे नेते आपल्याकडे खेचून घेत असताना दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रात वेगळंच राजकारण सध्या सुरू आहे। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने महायुतीला सुरुंग लावला आहे। यापूर्वी महायुतीचे 5 सदस्य त्यांनी फोडले होते, आता आणखी 3 सदस्य फोडत महायुतीला मोठा सुरुंग महाविकास आघाडी अर्थात माजी मंत्री जयंत पाटील यांनी लावला आहे। आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत मोठा सुरुंग महायुतीला लावलेला आहे। जयदीप भोसले, विनायक मासाळ आणि पृथ्वीराज पाटील असे 3 महायुतीचे सदस्य आता महाविकास आघाडीसोबत आलेले आहेत। यामुळे एकूणच हा धक्का मानला जातो महायुती अर्थात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला। राष्ट्रवादीचे यापूर्वीच 5 सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 5 सदस्य महाविकास आघाडीच्या तंबूखाली आले होते। त्यानंतर आता शिवसेनेचाही सदस्य जयदीप भोसले आलेले आहेत, पृथ्वीराज पाटीलही आलेले आहेत, विनायक मासाळ। त्यामुळे 3 सदस्यांना फोडत मोठा धक्का जयंत पाटील यांनी दिलेला आहे। सांगली जिल्ह्याचं राजकारणच यामुळे आता बदलणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षात महायुतीमध्ये अनेक नेते या ठिकाणी या जिल्ह्यात आले। आता मात्र उलटं राजकारण सुरू झालेलं आहे, जे धक्कादायक आहे। या संदर्भात आज एक पत्रकार बैठक जयंत पाटील यांची झाली। त्यांनी नेमकं या पत्रकार बैठकीत काय म्हणाले ते पहा। आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता ही संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती। त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्या बरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले। त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेश्वर देशमुख यांनी मिळून हे सदस्य निवडून आणलेले। त्यामधील जे मासाळ एक सदस्य होते, त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उभाटा पूर्णपणाने आमच्या बरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेचे 2 सदस्य आमच्या बरोबर आहेत। त्या सगळ्यांची पण आता 37 संख्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आता गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एक दिवसीपणाने जिल्हा परिषद जिल्हा सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची, हद्गाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही, तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू। राज्यात 2 शिवसेना, राज्यात एक शिवसेना
पक्ष सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा दिला असा असताना सांगली जिल्हा परिषद तुम्हाला पाठिंबा दिला आहे. आमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 सदस्य आहेत, शिवसेना उभाटा या पक्षाची 1 आहे. या तिघांची बेरीज 30 होती. घड्याळाच्या वर अजित पवार पक्षाच्या 6 पैकी 5 सदस्यांनी आम्हाला कोणती विनाअट पाठिंबा दिलेले आहे. त्यांचे नेते म्हणून आम्ही शिवाजीराव नाईक साहेब, अजित गोडबोले साहेब, विलासराव जगताप साहेब आणि माननीय राजेंद्र अण्णा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज नाही, अध्यक्षांच्या निवडणुकीपासून काम होणार आहे. त्यांची भूमिका सातत्याची आहे आणि आम्ही सगळ्यांनी मागचे 30-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे. आम्हाला एकमेकाची मनं माहिती आहेत, काम करण्याच्या सवयी आणि पद्धती माहिती आहेत. त्यामुळे हे अतिशय टिकाऊ धोरण आहे आणि ते 5 वर्ष टिकवण्याची व्यवस्था हे सगळे ज्येष्ठ नेते असल्यामुळे ते समजूतदारपणाने करतील असं आम्हाला खात्री आहे. अजित पवार एक सदस्य जो बाहेर आहे त्याच्यावर अंतर्गत कारवाई होणार नाही. असं आहे की तो अजित पवार पक्षाच्या नेत्यांचा प्रश्न आहे आणि तोही गेलाय, तोही आमच्यावरच होता. 2-4 रात्री त्यांनी आमच्यावर घालवलेले आहेत. त्यामुळं त्याच्याही मतपरिवर्तन कालांतरानं होईल असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे कोणावर कारवाई करणं हे आम्हाला अपेक्षित नाहीये. तो त्याच्या पक्षाच्या प्रतोदांनी आणि नेत्यांनी घ्यायचा निर्णय. तुमच्यावर असणारे माझे खासदार तुम्हाला सोडून गेले, त्याचा काय परिणाम झाला? आमची 34 सदस्य संख्या वाढली आणि आता 37 झाली. तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्यावर तुमचा एक समझोता होता. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीत ते तुमच्यावर राहिलेले, पण आता शिवसेनेचे 2 सदस्य आले. ते नेमकं काय राजकारण आहे? असं आहे की राजकारणामध्ये संख्येला महत्व असतं. त्यांच्यावरती कोणतेही भाष्य करणार नाही. पण तानाजीराव पाटील राजवाडे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी विधानसभेतही शिवसेनेचं काम केलेलं आहे. ते आज आपल्याकडं आहे आणि आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका एकत्रित लढवायचं असं ठरवलेलं आहे. पण थांबून नवीन गीत ते म्हणतात. पण त्याला चंद्रकांत पाटलांनी त्याला तुम्ही विभागातला दोघांच्या मध्ये अशी उपमा दिली. तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांच्यामध्ये विभागातला असं चंद्रकांत दादा म्हणाला. तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो, चंद्रकांत पाटील हे माझे शिक्षक आहेत. त्याबद्दल त्यांच्या विधानाबद्दल बोलायचं नाही अशी भूमिका मी कायम केली. माझ्याकडून काही भाष्य सुटतात. यावेळेला जिल्हा परिषदला काय तुमचं विकासाचं मॉडेल काय सांगू? जिल्हा परिषदेत आम्ही मॉडेल स्कूलची त्यामुळं मॉडेल स्कूलची कल्पना सगळ्या गावात राबवलेली नाही. 550 शाळा झालेल्या आहेत आणि 550 शाळा ज्या झालेल्या आहेत त्यामुळे उरलेल्या शाळा जिल्ह्यात आहेत. तर ती कल्पना अधिक पुढे राबवण्याचं काम आम्ही करू. स्मार्ट PHC मध्ये औषधं वेळेवर मिळणे सर्व प्रकारची आणि डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणे याला आम्ही स्मार्ट PHCचा कार्यक्रम म्हणून घोषित केलेलं 19 साली. तो जो प्रयत्न आहे तो यशस्वीपणाने आरोग्याची उत्तम सुविधा देईल हे राहीलच. पण जिल्ह्यातल्या शेती आणि फलोत्पादन आणि जिल्ह्यातल्या विहिरी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या म्हणजे शिक्षकांना विश्वासात घेऊन
आम्ही इथं बसलेले दिग्गज बसलेले आहेत आणि जिल्हा परिषदेचा आणि विधानसभेचा अनुभव आहे. आम्ही सगळे जिल्ह्यातील शिक्षकांना विश्वासात घेऊन काही उपक्रम त्यांच्या सहयोगाने अधिक प्रगती शिक्षण होईल यासाठी करू. त्याचबरोबर बांधकाम आणि बाकीच्या गोष्टी होतातच, पण शिक्षणात जास्त खोलात जाऊन शिक्षणाचा दर्जा अधिक शिक्षकांच्या साहाय्याने उंचावण्याचा प्रयत्न करू. पण शेती हा जो व्यवसाय आहे किंवा पशु पक्षी यांचा जो व्यवसाय हे नवं क्षेत्र गेल्या 10 वर्षात खुलं झालेलं आहे आणि ह्या नव्या क्षेत्रामध्ये आम्ही विशेष लक्ष देऊ आणि चांगल्या पद्धतीने आमचा पशुसंवर्धन विभाग देखील चालवण्याचं काम करतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.